नमस्कार, मी जयरामपुरी. सिंहस्थानचा मेळा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करतो. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी म्हणजे नाशिक. नाशिकची आणखी एक ओळख म्हणजे मंदिरांची नगरी. नाशिकमध्ये असंख्य मंदिरं आहेत आणि प्रत्येकाचा वेगवेगळा इतिहास देखील. आजच्या या भागामध्ये आपण अशाच काही मंदिरांना भेटी देणार आहोत. पंचवटी म्हणजे 5 वडांचा संगम. याच ठिकाणी प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीता यांनी आपल्या वनवासातील जवळपास वर्षभराचा काळ इथे घालवला. पंचवटी हे क्षेत्र प्रामुख्याने 5 वड या ठिकाणी आहेत, म्हणूनच पंचवटी असं म्हटलं. पंच म्हणजे 5 आणि वट म्हणजे वटवृक्ष. पंचवटी म्हणजे 5 वडांचं या ठिकाणी सानिध्य. या सानिध्यात रामराया इथे राहिले होते. जेव्हा रामराया वनवासामध्ये अयोध्येहून नाशिकला आले त्या ठिकाणी या पंचवटीच्या ठिकाणी त्यांची पर्णकुटी त्या ठिकाणी होती आणि आज तागायत ती सीतागुंफा या नावाने त्या ठिकाणी आहे. या पंचवटीत राम साधारणपणे वर्षभर 12 महिन्याचा कालावधी या ठिकाणी रामरायांनी सीतेमाईवर आणि लक्ष्मणावर या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. इथून या ठिकाणूनच सीतेचं हरण या ठिकाणून झालेलं आहे आणि या ठिकाणी जे काळाराम मंदिर आहे ते काळाराम मंदिर या ठिकाणी आहे. या साधारण 11व्या शतकाच्या अगोदरपासून या ठिकाणी मंदिर आहे. पूर्वी या ठिकाणी लाकडी मंदिर होतं आणि 1790 मध्ये पेशव्यांचे सरदार रंगराव उडेकर यांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्या लाकडी मंदिर काढून त्या ठिकाणी पूर्णपणे दगडी मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे. मंदिर अव्याडव्य आहे. त्या ठिकाणी मंदिराच्या समोर एक 40 खांब असलेला मोठा सभामंडप त्या ठिकाणी आहे. या मंदिरातील ज्या मूर्ती आहेत त्या वालुकामय मूर्ती आहेत. त्यापूर्वी आमचे पूजाधिकारी वंशातील पूर्वज जे होते त्यांना या मूर्ती नदी पात्रामध्ये त्या ठिकाणी सापडल्या. या रामरायाची मूर्ती जी आहे ती नदीतल्या वाळूपासून म्हणजे रेतीपासून त्या ठिकाणी तयार झालेली आहे, म्हणून ती काळ्या रंगाची अशी ती मूर्ती त्या ठिकाणी आहे. आणि ही काळी मूर्ती असल्यामुळेच त्याला काळाराम या ठिकाणी संबोधलं जातं. काळाराम संबोधण्याचं अजून दुसरं कारण आहे. या ठिकाणी जेव्हा रामराय वनवासात आले होते तेव्हा ते राक्षसांसाठी कर्दन काळ बनून आले, राक्षसांचा काळ बनून आले, म्हणून काळा राम असं या ठिकाणी रामाला स्वरूप प्राप्त झालं, नाव प्राप्त झालं, म्हणून या ठिकाणी काळाराम या ठिकाणी. रामाची जी मूर्ती या ठिकाणी आहे तो रामाचा हात छातीवरती आहे, उजवा हात छातीवरती आणि डावा हात पायाकडे त्या ठिकाणी दर्शवलेला आहे. त्या ठिकाणी रामाचा समोरच्या भक्तांना असं सांगणं आहे, जो माझं नामस्मरण करेल, जो माझं चिंतन करेल, जो त्याच्या रक्षणाकरता मी सदैव बांधलेला या ठिकाणी उभा आहे. अशा प्रकारे रामाने अभय देणारा, भक्तांचं संरक्षण करणारा आणि भक्तांना जीवन जगण्यासाठी प्रेरणा देणारा असा हा राम या ठिकाणी अदैवत कायमस्वरूपी असा या ठिकाणी उभा आहे. रामराय जेव्हा वनवासाला आले तेव्हा रामरायांबरोबर सीतामाई आणि लक्ष्मण देखील आले होते. या आजही आज तागायत या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये राम आणि सीता या ठिकाणी शयन करीत असतात, शयनावरती निद्रा घेत असतात, मात्र लक्ष्मण सदैव त्यांच्या पहाऱ्यासाठी उभा असतो. आज देखील या ठिकाणी लक्ष्मण काळाराम मंदिरामध्ये लक्ष्मण हा बाहेर उभा असतो आणि त्या ठिकाणी राम सीता त्या ठिकाणी निद्रा घेत असतात. अशा प्रकारे 12 वर्ष त्या लक्ष्मणाने तपश्चर्या केली, अविश्रांत त्यांनी कधीच निद्रा देखील घेतलेली नाही, म्हणून लक्ष्मणाची तपश्चर्या अतिशय श्रेष्ठ असं या ठिकाणी वेद पुराणांमध्ये सांगितलं त्या ठिकाणी जातं. असा हा रामराय जेव्हा इथे आला तेव्हा रामराय इथे नदीवरती आपल्या रामकुंडावरती राम आणि दशरथाचं श्राद्ध या ठिकाणी केलेलं जे लिखित आहे. वनवास काळात सीतेचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं ती जागा सीता गुंफा म्हणून प्रसिद्ध आहे. भुयारासारख्या अरुंद भागातून आत जावं लागतं. याच ठिकाणी सीता विश्राम करायची. सीता गुंफेच्या इथे प्रामुख्याने रामरायांनी त्या ठिकाणी पर्णकुटीच त्या ठिकाणी होती. त्या ठिकाणी रामराय तिथे राहिले. सीतेचं नाहणी घर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी आता
चित्ररूपाने किंवा मूर्ती रूपाने त्या ठिकाणी पुष्कळसं त्यांनी जतन करण्याचं किंवा त्या ठिकाणी दर्शनाचा लोकांच्या भाविक भक्तांच्या श्रद्धेसाठी त्यांना दाखवण्यासाठी म्हणून ती जागा ती त्यांनी सुशोभित केलेली आहे. नयनरम्य आलेल्या भाविकांना सगळे ते माहिती देत असतात. त्या ठिकाणी रामराय राहिले होते की सीतेचा संसार, रावणाची एक मोठी मूर्ती, जो रावण सीतेला हरण करायला आला होता, तो मोठा हातात त्याच्या कमंडल वगैरे होतं आणि तो सगळं त्या ठिकाणी घेऊन आला होता. तसं रावणाची एक प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करून ठेवली. रामराय तिथे राहिले असल्यामुळे त्याला त्या जागेला अत्यंत असं त्या ठिकाणी महत्व आहे. कारण पूर्वीच्या काळी मी मगाशी सांगितलं पण या ठिकाणी पूर्णपणे जंगल अरण्य असं होतं. इथे हिंस्र शापद राहायचे. जमिनीवर राहणं त्या दृष्टीने योग्य नव्हतं, आहे की नाही. म्हणून ते खाली गुहा जी त्या ठिकाणी आहे त्या गुहेमध्ये पूर्वी जमिनीच्या खाली त्या ठिकाणी लोक राहत असत, ऋषीमुनी त्या ठिकाणी राहत असत. म्हणून सीता गुंफा खालच्या बाजूला पर्णकुटी त्या जमिनीच्या अंडरग्राऊंड, म्हणजे वरच्या बाजूला लक्षात यायचं नाही. कारण हिंस्र शाबद वगैरे सुद्धा फिरायचे वगैरे स्वरक्षणाकरता प्रामुख्याने जमिनी खाली राहण्याचा मार्ग हा अरण्यामध्ये त्या ठिकाणी निश्चित केला जायचा. त्या अनुषंगाने तो त्याला लोक त्या ठिकाणी राहायचे. पंचवटीपासून 3 किलोमीटर अंतरावर तपोवन परिक्षेत्र आहे. तपोभूमी म्हणजेच तपोवन. कपिला आणि गोदावरी नदीच्या संगमाचं स्थान म्हणूनही तपोवन प्रसिद्ध आहे. सांख्यशास्त्राचे प्रणेते कपिल मुनींची ही तपोभूमी आहे. तपोवनात कपिल महामुनी, कपिला गाय, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणानं शूर्पणखेचं नाक कापलं ते दर्शवणाऱ्या मूर्ती आहेत. अतिशय नयनरम्य असा तपोवनचा परिसर आहे. तपोवन प्रामुख्याने ज्या ठिकाणी तप करायची जागा ते तपोवन, ज्या ठिकाणी अनेक साधक अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी तप साधना करतात. हल्लीचं आजचं जे तपोवनाचं स्वरूप तुम्ही काही काढलं असेल तर तुम्ही बघितलं असेल तर तिथे सिमेंटची जंगलं किंवा सिमेंटची आक्रमण, इमारती, लोकांचं फार मोठ्या प्रमाणात आक्रमण त्या ठिकाणी झालंय. मात्र पूर्वी हे तपोवन खूप 25-30 हजार किलोमीटर असं व्यापलेलं सगळं मोठं तपोवन होतं आणि त्या ठिकाणी सगळी झाडं वृक्ष वेगवेगळे औषधी वनस्पती त्या ठिकाणी असायची. त्या ठिकाणी वेगवेगळ्या गुहा असायच्या. तिथे एका पायावर उभे राहून तपश्चर्या करणारे, उलटे टांगून घेऊन तपश्चर्या करणारे, होम हवन करणारे, जपजाप्य करणारे, नित्य गोदा स्नान करणारे, त्या ठिकाणी अरुणा आणि गोदावरी नदीचा संगम त्या ठिकाणी आहे त्या संगमावर स्नान करणारे असे अनेक साधक त्या ठिकाणी राहत असत. गोंदवले महाराज, केळकर महाराज असतील, श्रीराम महाराज असतील, रामदास स्वामी असतील, या सगळ्या साधकांची किंवा सगळ्या महाराजांची उपासना याच काळात त्या तपोवनात त्या ठिकाणी झालेली आहे आणि किंवा आढळते आपल्याला त्या ठिकाणी. आज देखील त्या गोदावरीच्या तीरावर तपोवनाच्या पुढचा भाग पूर्वी तपोवनाचाच होता, टाकळी नावाने प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी तपस्या त्या ठिकाणी केलेली आहे. 12 वर्ष ते जेव्हा लहान लग्नातून जेव्हा पळून आले होते तेव्हा नाशिक ठिकाणी मुक्काम त्यांनी जो केला होता त्या टाकळी या गावी त्यांनी ते मुक्काम केला होता. तो तपोवनाचाच एक भाग होता. तिथे मारुतीची त्यांनी उपासना केली. आजही त्या ठिकाणी गोमय मारुती म्हणजे शेणापासून बनवलेला मारुती त्या ठिकाणी त्यांनी प्रतिष्ठापित केलेला आहे. तो मारुती त्या ठिकाणी आहे. आजही तो लोकांना अभय देणारा किंवा लोकांचं मनोवांछित बल बुद्धी देणारा तो मारुती असं त्या ठिकाणी उभा आहे. अशा प्रकारे ही तपोभूमी प्रामुख्याने तप करण्यासाठी तयार केलेली की प्रामुख्याने तपासाठी. तिथे पूर्वीच्या काळी तपोवन म्हणलं, तपोभूमी म्हणली की लोक त्या ठिकाणी चपला सुद्धा हातात घेऊन जात. त्या जागेचं महत्व राखत, त्या राखेचं पावित्र्य अबाधित राखत असत. त्या ठिकाणी कुठल्या प्रकार आपण जसं बगीचात फिरायला जातो तसं पूर्वीच्या काळी तपोवनात फिरायला जात नसे. ती भूमीच प्रामुख्याने ऋषींचं क्षेत्र, साधकांचं क्षेत्र या मानाने ते पवित्र त्या ठिकाणी राखलं जायचं. म्हणून असं तपोवन त्या ठिकाणी होतं आणि रामरायांनी त्यांची उपासना त्या ठिकाणी केलेली आहे. राहत्या घरापासून सुद्धा लांब ते राहायचे. इथे पर्णकुटीत राहायचे मात्र तिथून तपस्यासाठी 2 किलोमीटर लांब जायचे, जेणेकरून पत्नीच्या पासून थोडंसं दूर, भावाच्या पासून थोडंसं दूर साधनेसाठी अत्यंत हे जाणं गरजेचं असतं आणि ते पुन्हा साधना करून त्यांची या ठिकाणी पर्णकुटीत या ठिकाणी येत असावेत असा त्या ठिकाणी समज आहे. शूर्पणखा या ठिकाणी येत असताना तिने रामाला जेव्हा बघितलं तेव्हा रामाचं रूप तिला अत्यंत भावलं. म्हणजे आजकाल जसं पिक्चरमध्ये दाखवतात सिनेमा की एका मुलीचं दुसऱ्या मुलावरती प्रेम दाटणं किंवा तिला पटकन वाटलं की याच्याशी लग्न करावं, तसं राक्षसीला वाटलं की आपल्याला रामरायाची लग्न करायचं. तिने सुंदर परीसारखं रूप धारण केलं आणि तिने जेव्हा परीसारखं रूप धारण करून ती रामरायाकडे आली की तुम्ही मला आवडलेला, तुम्ही मला वराबोत किंवा तुम्ही माझ्याशी लग्न करा असं त्यांनी सांगितलं. रामाने सांगितलं मी तर एक पत्नीव्रत आहे, मी माझं लग्न अगोदर झालेलं आहे आणि मी आता परत दुसरं लग्न त्या ठिकाणी करू शकत नाही. पण ती रामाच्या अत्यंत अशी मागेच लागली, तुम्ही माझ्याशीच लग्न करा. तर तुम्ही त्या सीतेमध्ये काय ठेवलेलं आहे, तुम्ही तर किती सुंदर आहे, मी एवढी चांगली दिसते, असं तसं तिने पुष्कळ मागे लागण्याचा प्रयत्न केला. मात्र रामराय म्हणे मी तुला असं करतो, मी तुझ्याशी लग्न करत नाही, मात्र माझा जो हा भाऊ आहे हा तुझ्याशी लग्न करेल. मग ती मला शूर्पणखा कशावरून बुवा, तर शूर्पणखेला सांगितलं मी तुझ्या पाठीवर त्याच्यासाठी निरोप लिहून देतो. तेव्हा लक्ष्मण असं थोडासा लांब बसला असेल, जेणेकरून रामाने हाक मारली किंवा रामाने सांगितलं त्याला ऐकायला जाणार म्हणून रामाने तिच्या पाठीवर लिहून देण्याचं नाटक केलं. तिथल्या झाडाचं पान काढलं, वृक्षाचं पान काढलं, तिच्या पाठीवर लिहून दिलं हिचे नाक आणि कान कापून टाक.
लिहिताना तसं लिहिलं, त्याला सांगितलं मात्र की तुझ्याशी लग्न करायला सांगतोय की असं काही वेळेस करावं लागतं. तिचं राम खोटं बोलले का तर तसा विषय त्या ठिकाणी येत नाही, कारण काही व्यक्तींशी असंच वागावं लागतं, जसंच तसं त्या हिशोबाप्रमाणे. तर त्याप्रमाणे तिच्या पाठीवर लिहिलं. तेव्हा ती लक्ष्मणाकडे गेली, तिने सांगितलं लक्ष्मण तू माझ्याशी लग्न कर. तो रामाच्या आज्ञेशिवाय मी काहीच करू शकत नाही. तर रामाने तुला आज्ञा दिली, हे माझ्या पाठीवर रामाने लिहून दिलंय बघ. तर तिला तिच्या पाठीवर जे लिहून दिलं लक्ष्मणाने केलं, तिचं नाक आणि काप तात्काळ छेद करून कापून टाकलं त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ती शूर्पणखा चिडली, अत्यंत क्रोधित झाली. तिने तिचं पूर्व रूप धारण केलं, राक्षसीचं रूप धारण केलं आणि ती उडत उडत आकाश मार्गाने ताबडतोब त्या लंकेमध्ये गेली आणि रावणाला सगळे, रावणाची ती बहीण होती आणि रावणाला सगळे तिने हकीकत त्या ठिकाणी कथत केली. रावण अत्यंत चिडला. रावणाला राग अजून येण्यासाठी रावणाला तिने असंही सांगितलं, सीता अत्यंत सुंदर आहे दिसायला, ती तुझी बायको म्हणून शोभेल, या लंकेच्या सिंहासनावर बरायला खरं तीच लायकीची आहे असं म्हणून रावणाला अजून फितवलं. आणि म्हणून रावण सीतेला पळून नेण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्या प्रेरणा त्याला मिळाली त्या ठिकाणी, आणि मग तो इथे आला. नाशिक पासून 71 किलोमीटर अंतरावर वसलेलं टाकेद हे एक गाव आहे. रावण सीतेला घेऊन जात असताना याच ठिकाणी रावणाचं जटायूशी युद्ध झालं होतं. रावणानं जटायूचे पंख कापल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांनी याच ठिकाणी सर्व तीर्थांचं पवित्र जल आणून जटायूला मोक्ष प्राप्ती करून दिली. ते हेच ठिकाण. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी जत्राही भरते. सीतेचं जेव्हा हरण या ठिकाणून झालं, पंचवटीतून जेव्हा सीतेला उचललं रावणाने, तेव्हा तो विमान मार्गे तो तिला लंकेकडे त्या ठिकाणी घेऊन चालला होता. जाता जाता जेव्हा टाकेदवरून उडत होता तेव्हा टाकेदवरून गरुडाने त्या सीतामाईंचा आवाज त्या ठिकाणी ऐकलेला आहे. सीतामाई मोठमोठ्याने ओरडत होती, माझं रक्षण करा, मला वाचवा, रामाला हाकवा, हे रामा धाव, हे लक्ष्मणा धाव. अशा प्रकारे सीतामाईचा आक्रोश त्या ठिकाणी चालू होता आणि हा आक्रोश गरुडाने ऐकला. गरुडाला लांबचं दिसतं पण पटकन आणि त्याचं श्रवण म्हणजे श्रवणेंद्रिय पण अतिशय चांगल्या प्रकारचे असले तर ऐकायला देखील चांगल्या प्रकारे येतं. असा हा गरुडाने त्यावेळेस त्या सीतामाईला त्या ठिकाणी वाचवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि आकाशात उडणाऱ्या विमानामध्ये जो रावण बसला होता त्या रावणाशी गरुडाने त्या ठिकाणी युद्ध केल्याची आख्यायिका त्या ठिकाणी आहे. रावणाला पुष्कळ त्यांनी पंख मारले, चोची मारल्या, रावणाला त्या ठिकाणी घायल केलेला आहे. शेवटी हा रावणाला डिवचणारी या गरुडाला याला ज्याचे पंख त्या ठिकाणी त्यांनी रावणाने छाटून टाकलेले आणि असा हा तो गरुड त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. आणि नंतर तो जटायू गरुड जटायू त्या ठिकाणी खाली पडलेला आहे. आणि नंतर त्या ठिकाणी जे आजचं जे टाकेद उभं आहे ते टाकेद नावाचं तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी प्रामुख्याने उभं आहे. त्या ठिकाणी जटायूचा पंख त्या ठिकाणी पडला आणि रामाचं जटायूची भेट त्या ठिकाणी झालेली आहे. राम जेव्हा सीतेच्या शोधार्थ सगळीकडे फिरले, या पर्वताच्या प्रत्येक वृक्षाला विचारलं, नद्यांना विचारलं, असं करत करत जेव्हा ते सगळीकडे विचारत माहिती घेत होते सीतामाई कुठे गेली, तेव्हा त्या जटायूची भेट झाली. मग जटायूने पहिले सांगितलं की तुझ्या सीतामाईला रावणाने उचलून त्या ठिकाणी नेलेले आणि तो आता दक्षिणेकडे त्या ठिकाणी जा. पुढचा मार्ग जो सांगितला तो सगळ्यात पहिले जटायूने या नाशिक क्षेत्रामध्ये रामाला सांगितलं की तू दक्षिणेकडे जा. यानंतर एक अल्पशी विश्रांती घेणार आहोत आणि विश्रांतीनंतर नाशिक आणि परिसरातील आणखी काही मंदिरांना आणि पर्यटन स्थळांना भेटी देणार आहोत. अगदी थोड्या वेळात परत येतोय. पाहत रहा साम टीव्ही.